नमस्कार. तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर बिग बॉस मराठी हिंदीचा 14वा आणि खतरों के खिलाडीचा 11वा सीझन गाजवणारी, तसेच आपल्या हॉट, बिनधास्त आणि बेबाक अदांनी प्रेक्षकांना आपलंसं करणारी निकी तांबोळी सध्या आपल्याला बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आपण निकी तांबोळी हिच्या पर्सनल आयुष्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला जरूर एकदा सबस्क्राईब करा. पाहूयात निकीच्या पर्सनल आयुष्याविषयीची माहिती. निकीचे खरे नाव आहे निकी दिगंबर तांबोली आणि तिचा जन्म 21 ऑगस्ट 1996ला संभाजीनगरमध्ये झाला आहे. तिचे 2024 नुसार सध्याचे वय आहे 28 वर्ष. तिने ॲक्टिंगमधून ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण कंप्लीट केलेलं आहे. तिला मॉडेलिंग आणि ट्रॅव्हलिंगची खूपच आवड आहे. सध्या निकीचे इंस्टाग्रामवर 5.5 मिलियन एवढे फॉलोअर्स आहेत आणि ती वर्षाला तब्बल 8 ते 10 करोड रुपये कमावते. पाहूयात निकीचा आजपर्यंतचा करिअर प्रवास. निकीला लहानपणापासूनच मॉडेलिंग आणि ॲक्टिंगची खूपच आवड होती. त्यामुळे तिने ॲक्टिंगमधून ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण कंप्लीट केलं आणि तमिळ इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. तिचा सर्वात पहिला चित्रपट म्हणजे तमिळमधील कंचना 3 यामध्ये तिने प्रमुख भूमिका साकारली. त्यानंतर तिने खूप साऱ्या तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं. नंतर ती आपल्याला बिग बॉस हिंदीच्या 14व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून दिसली आणि त्यानंतर तिने खतरों के खिलाडी 11 या सीझनमध्ये सुद्धा स्पर्धक म्हणून सहभाग घेतलेला आहे. तसेच तिने खूप साऱ्या हिंदी आणि पंजाबी गाण्यांमध्ये सहभाग घेतलेला आहे. सध्या ती आपल्याला बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होताना दिसत आहे. पाहूयात तिच्या फॅमिलीविषयीची माहिती. निकीचे वडील दिगंबर तांबोली, निकीची आई प्रमिला तांबोली, निकीचा भाऊ जतीन तांबोली. 2021 कोविडमध्ये निकीच्या भावाचे निधन झालेले आहे. तर अशी आहे निकीची हॅपी आणि सुंदर लाईफस्टाईल. तर तुम्हाला बिग बॉसमधील कोणता स्पर्धक सर्वात जास्त आवडतो जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.